चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील विवाहिता मृत्यू प्रकरणी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला धारदार हत्याराने मारहाण करून तिला जीवे ठार मारल्याची फिर्याद दाखल झाल्याने चांदवड पोलिसांनी सासरच्या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वडगाव पंगू येथील विवाहिता पूजा वैभव आहेर वय 25 वर्ष हिचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती। याबाबत विवाहितेचा भाऊ अभिजित कैलास गवळी राहणार कानमंडाळे याने चांदवड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की बहीण पूजा हिचे पती वैभव मोहनदास आहेर, सासरे मोहनदास नारायण आहेर, सासू राजूबाई उर्फ लताबाई मोहनदास आहेर, भाया केशव मोहनदास आहेर, जाऊबाई रुपाली केशव आहेर सर्व राहणार वडगाव पंगू यांनी बहीण पूजा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मूलबाळ होत नाही या कारणावरून तिला लग्न झाल्यानंतर 3 ते 4 महिन्यांपासून ते दिनांक 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास देऊन तिचा छळ केला व तिला कोणत्यातरी धारदार हत्याराने मारहाण करून तिला गंभीर जखमा करून जीवे ठार मारून व तिचा मृतदेह सासरच्या घराच्या पाठीमागील शेतातील विहिरीत फेकून दिल्याबाबत फिर्याद देण्यात आली। यावरून पोलिसांनी सासरच्या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याबाबत अधिक तपास चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ व त्यांचे सहकारी करीत आहेत। वृत्तसंकलन समाधान केदारे, निवासी संपादक देवळा।